गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे वाजलेत 5:08. तारीख आहे 19 ऑगस्ट. रक्षाबंधन आहे आज. सो आपल्याला लवकर यायचंय, थोडंसं 11:30-12 वाजेपर्यंत घरी यायचे. नंतर आपल्याला बहिणीकडे जायचं आपल्या. तर ठीक आहे. तर बघूया आता. डिव्हाइस ऑन करून घेतो सगळे. रिचार्ज संपलं होतं, आधी रिचार्ज मारून घेतला आठवणीने, परत अडकलो असतो जाऊन. वायफाय आहे घरी, सो नाही समजून येते. तर ठीक आहे, रिचार्ज मारले. आता रिचार्जचे रेट पण वाढले. 380 रुपयाचं 379 रुपयाचं रिचार्ज मारले 2 GB पर डे एअरटेल. तर ठीक आहे, बघूया. डिव्हाइस ऑन करू आणि बघूया आपली सुरुवात कोण करू. आपल्याला सुरुवात आपण सगळ्या ऍप मधनं केली आणि सगळ्या ऍपला राईड वाजत होत्या. पण राईड म्हणजे असे रेट दाखवत होते 30-32 किलोमीटरला 260 वगैरे. रॅपिडोची एक वाजली, ती पण व्यवस्थित नाही. नंतर ओलाची वाजली, ती पण व्यवस्थित नाही. आज म्हणजे मॉर्निंगला उबेरला तर सर्च दाखवला, पण रेट म्हणजे असे थर्ड क्लास 8 आणि 9 रुपये रेट दाखवलं की नको वाटलं. कासरवाडी 9 किलोमीटर पासून पिकअप, 8 किलोमीटर पासून पिकअप, सांगवी पासून पिकअप दिलंय मला तरी. एक काय म्हणावं, आणि 160 रुपयामध्ये ते पण. तर नंतर मग आपण नाशिक फाट्याच्या इथं होतो अलीकडं. तर हिंजवडी फेज 2 15 आणि 16 किलोमीटरच्या राईडचे 258 रुपये दाखवले रॅपिडोनी. तर आपण ती घेतली. ते पण बघा तुम्ही. आता फेज 2 मध्ये आलोय तर रोड असला भंगार आहे मेन रोड पासनं. तर ठीक आहे, बघूया. आज आपली सुरुवात जरा वेगळी आहे. हिंजवडी पासनं होती. आता हिंजवडी इथनं आता रिटर्न परत भेटती का नाही भेटत का, परत तसं वाकडपर्यंत जावं लागतंय 5-6 किलोमीटर. तर कस्टमरला सोडले आपण आणि 258 रुपये त्याच्यातही त्यांच्याकडे लगेच त्यांनी लोकेशन टाकले ब्रिज खाली कासरवाडीत आणि थांबलेत भोसरी पोलीस चौकीच्या अलीकडं. आता एवढ्या मॉर्निंगला सकाळी रस्ता उलट जाणं मला ते थोडं रिस्की वाटलं, कारण गाड्या इथनं फास्ट येतात त्या कॉर्नरला. त्यांच्याकडे लगेच होतं. ठीक आहे, गाडी दुसऱ्यानी बुक केली होती दुसऱ्यासाठी, तरी पण ठीक आहे झालो. आपण सोडलं त्यांना, कारण मॉर्निंग जास्त किरकिर नाही करायची सकाळ सकाळ. तर मी काय बोललो नाही आणि सोडले त्यांना. 258 रुपये बिल झाले. रॅपिडो होतं म्हणून मी काय बोललो नाही, कारण आपल्याला रेट परवडतो. तरी ते एकूण एकच होते, कारण इथून आता परत तिकडे मोकळं जावं लागलं. आता इथनं राईड पडली तर ठीक. तर ठीक आहे, बघूया आजचा दिवस कसा जातोय. उबेरकडनं आपल्याला एक रिझर्वेशन ट्रिप आली आहे 6:45 का 41 मिनिटाची. आणि आता वाजलेत 6:21. आपण पार हिंजवडीपासून वाकडपर्यंत आलो तरी राईड नाही. राईड आल्या तरी त्या तिकडच्या सूस वगैरे थाथवडे अशा येत होत्या. तर मला काही व्यवस्थित राईड भेटली नाही. मग मी वेट केला आणि आता एक रिझर्वेशन पडली 240 रुपीज आपल्याला भेटतील 10 आणि 5 15 किलोमीटरचे. तर ठीक आहे, असं इकडे तिकडे फिरण्यापेक्षा ही रिझर्वेशन केलेली काय वाईट आहे. सो ऍक्सेप्ट केली आपण आणि 70 रुपये यामध्ये आपल्याला रिझर्वेशन फी भेटतील आणि बाकीचे चार्जेस. तर चाललोय कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. 230 वगैरे भेटतील माझ्या हिशोबाने टॅक्स वगैरे कटून. तर बघूया ऍक्च्युअल आता आपल्याला किती अमाऊंट भेटतील. तर ही आता 10 किलोमीटरची राईड. आता 10 किलोमीटर कुठं आहे काय माहिती, इकडच्या साईडला आहे का तिकडच्या साईडला कळत नाही. 10 किलोमीटर होते म्हणून म्हटलं चला कोणत्याही साईडला असेल तरी आपल्याला परवडेल. तर निघालोय कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. राईड कम्प्लीट झाल्यानंतर करतो अपडेट का आपल्याला फेअर किती भेटला. आपण कस्टमरच्या लोकेशनला 10 मिनिटं आधीच पोहोचलो होतो. तर कस्टमर पण लगेच आलं आणि जायचं होतं पुणे स्टेशनला. प्लॅटफॉर्म नंबर 6ला सोडले. 256 रुपये कस्टमरचं बिल झाले. 233 आणि 4 रुपये एक्स्ट्रा 237 रुपये आपल्याला भेटलेत. तर 495 रुपये आपलं अर्निंग झाले. गाडी चालली 42 किलोमीटर. ठीक आहे, मला वाटतच होतं स्टेशन येईल. आणखीन एक आली होती रिझर्वेशन ट्रिप थेऊरची 28 किलोमीटर लांब आणि 2 किलोमीटर काहीतरी पिकअप होतं. 30-31 किलोमीटरचे 400 रुपये देत होते. नव्हतं परवडत ना. ऍटलिस्ट रिझर्वेशन म्हणलं 550 तरी पाहिजे होते. तर ठीक आहे, आपण ती काही घेतली नाही. आता इथं वेट करतोय किंवा प्लॅटफॉर्म नंबर 1ला जाऊ. मग 2 मिनिटं वेट करू, कारण मॉर्निंग आहे, पडून जाईल, रक्षाबंधन आहे. तर आपल्याला पण जायचंय. पण ठीक आहे, बघूया जेवढं काम करता येते तेवढं करूया. आपल्याला स्टेशन पासनं परत पिंपळे सौदागरचीच राईड भेटली होती रॅपिडोकडनं 234 रुपयाची. आपण तिथं फ्रेश झालो आणि लगेचच गाडी थोडीशी साफ करून घेतली आणि तेवढ्यातच आपल्याला राईड पडली. आपण लगेच घेतली. राईड पडत होत्या ओलाच्या उबेरच्या, पण आपण रॅपिडोची घेतली कारण रेट व्यवस्थित
15 किलोमीटरचे जवळपास 232-34 रुपये. तर आता इथं राईडला इथं नाश्ता करून घेऊ, कारण मागच्या वेळेस पण आपण एक दिवस इथं नाश्ता करायला आलो, तेवढ्यात राईड पडली आपल्याला आणि ते कंटिन्यू केली आपण राईड. तर आता आलोय इथं लकीली सगळ्या प्रकारचे नाश्ते, सिद्धिविनायक आहे, नाथब्रह्म इडली आहे आपली फेवरेट, शेगाव कचोरी आमच्याकडची गावाकडची, आणि जायका चहा. म्हणजे काय तुम्हाला हवा असेल ते तुम्ही खाऊ शकता. तर आता इथनं ब्रिज खाली वळून जातो, मी नाश्ता करतो, ऍप चालू करतो. फक्त आपण ऍक्सेप्ट नाही करणार, पण चालू करतो. बघूया एखादी व्यवस्थित परत स्टेशन वगैरे पडली तर मग काय हरकत आहे. तर बघूया आता इथनं. आणि आपलं टोटल अर्निंग झालंय 732 रुपये. गाडी चालली 59 किलोमीटर. टाइम झालाय 7:38. तर ठीक आहे, रॅपिडो आहे त्यामुळे ते किलोमीटर लगेच मॅच होऊन जातात. ओला आणि उबेर असेल तर तेवढं ते मॅच होत नाही. तर आता इथनं आपण ब्रिज खालनं वळून जातोय आणि बघूया पुढं. आपल्याला इथनं आपण नाश्ता केला आता आणि सिद्धिविनायक वडापाव मध्ये, आणि तिथनं आपण आता चहा पिऊन जस्ट ऑन केलं तर भरपूर राईड पडत होते इथनं. तर एक विमाननगरची आपल्याला ओलाकडनं राईड आली 239, आणि कस्टमरचा कॉल पण येऊन गेलेला आहे. तर ठीक आहे, चालू आहे कस्टमरला पिक करायला. 1.5 किलोमीटर लांब आहे कस्टमर. आणि इथनं आता आणखीन एक आली होती आपल्याला रॅपिडोकडनं स्टेशनची, पण ऑलरेडी कस्टमर बोलत होतो, सो मी म्हणलं आता कॅन्सल काय करायची. तर ठीक आहे, चालू आहे आता कस्टमरला पिक करायला. जवळपास 40-45 मिनिटं लागतील. तर राईड कंप्लीट झाल्यानंतर करतो अपडेट. तर आलोय आपण विमाननगरला, कस्टमरला सोडलंय. 276 बिल झालं, तर 238 आपल्याला दिलेत ओला. आणि आता इथनं बघूया आपल्याला कुठं राईड भेटते. रॅपिडो ऑन करतो आणि उबेर पण चालू करतो. अशीच एखादी राईड व्यवस्थित पडली पाहिजे. तर 238 आणि 730, तर 960-970 असं काहीतरी आपलं अर्निंग झाले. 970 वगैरे. गाडी चालली 80 किलोमीटर. टाइम झालाय 8:45. 7:47. तर ठीक आहे, बघूया आता आपण इथनं कुठं जातोय. रॅपिडो मध्ये एक छोटीशी राईड आली आपल्याला. 2 किलोमीटरचा पिकअप आणि 3 किलोमीटरचा ड्रॉप. 5 किलोमीटरचे आपल्याला 166 दिलेत. आता इथनं आपण फिरून परत जाऊ मेन रोडला, स्टेशन वगैरे तिकडं. म्हणजे आपल्याला 166 रुपये असेच भेटून गेले फक्त 5 किलोमीटरचे. त्यासाठी रॅपिडो परवडतं कधी कधी. तर ठीक आहे, आता इथनं आपण बाकीचं ओला आणि उबेर चालू करू आणि बघूया आपल्याला इथनं कोण बाहेर काढतंय. इथं जवळ 2-4 मिनिटं मी थांबल, कारण असं मोकळं जाण्यापेक्षा जर इथनं राईड भेटली आपल्याला. आता आपण खराडीला आहे, मेन रोडनं नाही, आपण आतून आलोय. तर ठीक आहे, आता इथनं बघू, 5 मिनिटं वेट करू, नाहीतर मग आपण आपल्या स्टेशनच्या साईडला वळूया. तर आपल्याला खराडीतनं राईड पडली उबेरकडनं, भोसरी MIDC लेअर कंपनी लांडेवाडीमध्ये जी आहे ती. आता नेमकं आपल्याला घरी सुद्धा जायचं होतं आणि तेवढ्यात ती राईड पडली. घरनं फोन पण आला होता किती वाजता येणार काय. तर आपण ती राईड एक्सेप्ट केली आणि जस्ट आता 2 मिनिटं झालेत कस्टमरला सोडले. 253 रुपये कस्टमरचं बिल झालं. तर आपल्याला किती दिले बघितलं नाही मी टोटल, पण 503 रुपये का 508 रुपये उबेरचे झाले. ओलाची एक राईड 239 आणि रॅपिडोच्या 658. टोटल जर केली तर 1405 रुपये आणि 4 रुपये कस्टमरकडनं एक्स्ट्रा. तर 1409 रुपयेचं काम आपलं झालंय. अर्धे टाकी CNG आहे. तर आज आपला इथंच हाफ डे होतोय रक्षाबंधनसाठी. आणि आज आहे ना 2 राईड आपल्याला मुंबईच्या पण आल्या होत्या. बोरिवलीची एक आली होती आणि ओलाची फर्स्ट टाइम आउट स्टेशन वाजली, पण आपण नाही जात तिकडं. तर ठीक आहे, बघूया, जाऊया आपण याच्या पुढे. इथून पुढे आपण थोडंसं बघू रुटीन. जर आपल्याला मॉर्निंगला भेटली तर आपण सगळ्या औंधमधनं पडल्या होत्या. औंधमधनंच पडल्या. तर ठीक आहे, आता इथनं आपण घरी निघतोय. CNG काय भरला नाही, म्हणजे मला जायचंय थळेगावला. आमच्या आत्याची मुलगी राहते तिकडं. तर मावशीची पण मुलगी आहे, 2 जणी तिकडे. ते त्यांच्याकडे जायचे रक्षाबंधनला. तर भाऊ आणि मी आणि भावाचा मुलगा असे आम्ही 2-3 जण चाललोय. ठीक आहे, आता इथनं घरी जातो, फ्रेश होतो, आवरतो आणि लगेच निघायचे. त्याची परत भावाची ड्युटी पण आहे संध्याकाळी. तर ठीक आहे, भेटूया डायरेक्ट आता उद्या.